नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचं मॅथ्स पाहणार आहोत। आपलं प्रकरण 5 आहे विस्तार सूत्रे एक्सपेन्शन फॉर्म्युले। या चॅप्टर 5 मध्ये आपण व्हिडिओ क्रमांक 15 मध्ये प्रॅक्टिस सेट आपला 5.2 पाहणार आहोत। विस्तार सूत्रातील आपण एक विस्तार ते पाहिलेला आहे पाठीमागील व्हिडिओ मध्ये। आता या व्हिडिओ मध्ये आपण दुसरं जे सूत्र आहे ते दुसरं सूत्र पाहणार आहोत। काय आहे दुसरं सूत्र आपलं? तर बघा, कंसात a अधिक b कंसाचा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन, किंवा हेच दुसऱ्या पद्धतीत कसं सांगता येईल आपल्याला? a घन अधिक b घन अधिक 3ab कंसात a अधिक b। आता हे a आणि b हे एक नॉर्मली आपण संख्या घेतलेल्या आहेत, म्हणजे एक चल घेतलेलं आहे, पण ह्याच्या ऐवजी दुसरं येऊन आपल्याला गणित सोडवायचे असतात। मग ते गणित सोडवताना काय होतं की आपल्या लक्षात राहत नाही, किंवा हे a अधिक b तसंच काही विद्यार्थी काय करतात तसंच लिहितात। मग त्यापेक्षा पाठांतर करताना एक आपण काय करायचं, तर पाठांतर करताना नेहमी तुम्ही या स्वरूपात पाठांतर करायचं। काय आहे की पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन। म्हणजेच बघा, पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग गुणिले पहिले पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन। आता हे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी झालं। सेमीचे स्टुडंट कसं वाचन करणार? a प्लस b इन ब्रॅकेट क्यूब a क्यूब प्लस 3 इंटू a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब। पण हे नुसतं असं लक्षात राहत नाही, म्हणून फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब। आता इथं प म्हणजे पहिले पद, दुप म्हणजे दुसरे पद, ft म्हणजे फर्स्ट टर्म, st म्हणजे सेकंड टर्म। तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाठांतर केलं तर प्रत्येक सूत्र तुम्ही तुमचं लक्षात राहणार आहे आणि पाठांतर होणार आहे। तर सगळी जी आपण पाठीमागील पण सूत्र अभ्यासलेलं आहे, आता हे दुसरं अभ्यासलेलं आहे, आणि अजून या पुढेही आपण सूत्र जे अभ्यासणार आहोत त्या प्रत्येक सूत्रात तुम्ही अशा पद्धतीनं पाठांतर करा। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे लिखाण देणार नाही, या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, समजून सांगितलेलं आहे। तुम्ही याच फॉर्म्युलामध्ये तुम्ही पाठांतर करा, जेणेकरून की तुम्हाला कोणतीही संख्या, कोणतीही अंक आला, कोणतंही चल आलं तर तुम्हाला ते सूत्र व्यवस्थितपणे लिहिता येईल। अशा पद्धतीत तुम्ही पाठांतर केलं तर तुमचं सूत्र चुकणार नाही। a घन अधिक 3a वर्ग b असं केलं तर a आणि b इथं आहे, आणि तुम्हाला नंतर 5x आणि 9t आलं तर त्याचा विस्तार करता येत नाही, सूत्र लिहिता येत नाही। a b च आहे 9, 5x आणि 9t च कायच आपल्याला येत नाही। म्हणजेच तुम्ही जर असं केलं, बाबा त्यातलं तुम्हाला दिलेल्या गणितातलं पहिलं पद कोणतं आहे, उदाहरणार्थ आता हे झालं काय, 5x अधिक 9t, हेच संख्या दिलेत। मग आता इथं तुम्ही a आणि b म्हटलेले, a म्हणजेच तुमचं हे झालेलं आहे आणि b म्हणजे तुमचं 9t झालेलं आहे। म्हणजेच a म्हणजे काय आहे, पहिलं पद आहे 5x, आणि b म्हणजे काय आहे, 9t दुसरं पद आहे। म्हणून पहिले पद आणि दुसरे पद, फर्स्ट टर्म सेकंड टर्म असं करून तुम्ही पाठांतर केलं तर तुमची सूत्र कधीच चुकणार नाही। आणि अत्यंत महत्वाची अशी ही सूत्र आहेत, ह्या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला पुढे येते 9वी 10वी साठी अत्यंत उपयोगाचा आहे। तर बघा, आपला प्रॅक्टिस सेट 5.2
2 मधला जो आपला पहिला प्रश्न आहे की विस्तार करा, एक्सपांड आहे, त्यातील पहिलं गणित आहे आपलं k अधिक 4 कंसाचा घन आहे, k प्लस 4 इज इन ब्रॅकेट क्यूब्स। आता या सूत्रानुसार आपण जायचंय। आता इथं जात असताना अगदी a घन अधिक 3 गुणिले a वर्ग गुणिले b म्हणण्यापेक्षा ह्याचाच तुम्ही वापर करा, पहिल्या पदाचा घन। मग पहिले पद काय आहे आपलं k, म्हणून पहिल्या पदाचा घन अधिक काय आहे 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग, सॉरी पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद, म्हणा पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचा घन। आता अजूनही इथे एक लक्षात ठेवा की पहिल्या पदाचा घन परत पहिल्या पदाचा वर्ग आणि पहिल्या पदाचा पहिला घात, तसंच इथं दुसऱ्या पदाचा, इथं बघा पहिला घात आहे, इथं दुसरा घात आहे आणि इथं घन आहे, म्हणजे एकाचा चढता क्रम आणि एकाचा उतरता क्रम आहे, हे लक्षात घ्या। आता इथं बघा k घन अधिक पूर्ण हे 2 हे करायचं 3k वर्ग गुणिले 4, म्हणजे आता इथं संख्या जेव्हा येतील तेव्हा संख्यांचा पहिला गुणाकार करायचा। बघा 3 गुणिले 4 12 आणि हे k वर्ग अधिक आता इथं 4 चा वर्ग 16, 16 गुणिले 3 म्हणजेच 48 k आणि 4 चा घन 64। अशा पद्धतीनं हे गणित सोडवायची आहेत। जेवढी मोठी गणित असतात तेवढी सोपी गणित असतात, हे लक्षात घ्या। फक्त फॉर्म्युलानुसार हे आपल्याला मांडणी करता आली पाहिजे, न चुकता यांचा गुणाकार वर्ग घन हे आलं पाहिजे। बघा k क्यूब फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 इंटू सेकंड फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब, k क्यूब प्लस 12k स्क्वेअर प्लस 48k प्लस 64। तर अशा पद्धतीनं ही गणित आपणाला सोडवायची आहेत, सॉल्व करायची आहेत। आता पुढचं बघा दुसरा प्रश्न, याच प्रश्नातला काय आहे 7x अधिक 8y कंसाचा घन, 7x अधिक 8y कंसाचा घन। बघा पहिल्या पदाचा घन, पहिले पद पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद, कंस नसला तरी पण चालतोय, गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचा घन। आता जेव्हा वर्ग आहे आणि घन आहे तेव्हा मात्र कंस घालायचा आहे, कारण जर तुम्ही समजा 8y चा वर्ग म्हटलं तर हा y चा वर्ग फक्त झाला, ह्या 8 चा वर्ग होत नाही। इथं कंसाचा वर्ग कंसाचा घन हे आपल्याला इथं दाखवून द्यायचं आहे। बघा आता सोडवा 7x चा घन, म्हणजे पहिला आपल्याला इथं आता 7 चा घन केला पाहिजे। बघा 7 चा घन किती येतोय, 7 साठी 49 9 7 63 6 7 चोक 28 28 आणि 6 34 343। 7 चा घन 343
43x घन अधिक बघा 7 गुणिले 7चा वर्ग। आता इथं एक एक्स्ट्रा पायरी केली तरी सुद्धा तुम्ही चालते, म्हणजे जर समजा चुकत असेल तुमचं किंवा लक्षात येत नसेल तर 3 गुणिले 49, आता मी एक करून दाखवते, 3 गुणिले 7चा वर्ग 49x गुणिले 8y अधिक बघा 3 गुणिले 7x गुणिले 8 64y वर्ग आणि अधिक 8चा घन 8 64 64 गुणिले 8 8 चौक 32 3 8 सक 48 48 आणि 3 51 म्हणजेच 512। आता हे माझे घनपाठ आहेत तरी सुद्धा मी कन्फर्म केलेलं आहे। तुम्ही घन पाठांतर करा, 1 ते 30 पर्यंतचे घन वर्ग हे पाठांतर करा। आता हे ज्या आहेत स्टेप मी इथंही वाढवलेली आहे, ही पुन्हा तुम्ही करू शकता चुकण्यापेक्षा। बघा 343x घन अधिक आता 3 गुणिले 49 गुणिले 8 आपल्याला करायचं आहे, म्हणजे बघा 8 त्रिक 24, मग 49 गुणिले 24 करा। बघा कच्चं करा, 49 गुणिले 24 1176 XY। आता चुकून माझे सुद्धा इथं गुणाकार चुकण्याची शक्यता असते, थोडस तुम्हीही बघा, शक्यतो चुकणार नाही पण चुकलंच तर समजून घ्या आणि बघा। आता इथं बघा 3 गुणिले 7 गुणिले 64 म्हणजे 7 त्रिक 21 म्हणजे 64 गुणिले 21 करा। 1344 XY वर्ग, सॉरी इथं x वर्ग, इथं पण x वर्ग पाहिजे आणि अधिक 512। आता इथं x वर्ग लिहायचं राहिलेलं, पण नंतर लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे तर x चा घन आहे, गणित झाल्यानंतर पुन्हा एकदा चेक करायचंय। असं आपलं x वर्ग म्हणतो पण लिहायचं राहिलेलं, आता मी म्हंटल इथं पण लिहायचं राहिलं होतं, म्हणजे चुकून हे लिहायचं राहणं किंवा गुणाकार तोंडातून एक बेरीज बरोबर करणं पण लिहिताना चुकीची लिहिणं, अनावधानपणे इथं माझं चुकण्याची शक्यता आहे। तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित बरोबर आहे का हे तुमचं तुम्ही बघा, ट्राय करा, शक्यतो चुकणार नाही पण अनावधानपणे चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून घ्या। आता इथं बघा 7x³ प्लस 3 × 7x² प्लस इंटू 8y प्लस 3 × 7x प्लस इंटू 8y² प्लस 8y³। आता इथं कंसात मी म्हणत नाही, हे कंसात म्हणजे तुमच्या लक्षात येते हे थोडस की ह्यांचा हा गुणाकार वर्ग जसं आपण केलं तर आपलं हे येते। इथं ही एक्स्ट्रा पायरी केलेली आहे, तुम्हीही करा म्हणजे जेणेकरून चुकणार नाही। डायरेक्ट जर हे उत्तर काढत बसला तर येणार नाही, त्यापेक्षा हे असं तुम्ही करा म्हणजे चुकणार नाही। क्यूब लिहायला, स्क्वेअर लिहायला तुम्ही विसरू नका। स्क्रीनशॉट काढा आणि अभ्यास करा या गणिताचा। बघा आता याच प्रॅक्टिस सेट मध्ये पुढील प्रश्न, आता जो आपला तिसरा प्रश्न आहे कंसात 7 अधिक m कंसाचा घन, हा प्रश्न आपला पहिल्यासारखाच आहे तर तो तुम्ही सोडवू शकताय। तुम्हाला होमवर्क साठी मी तो प्रश्न देत आहे। आता चौथा प्रश्न आहे बघा, संख्या दिलेली आहे 52चा घन सांगितलेला आहे आणि पुढचं आहे की 101चा घन, म्हणजे चौथं आणि पाचवं ही सारखंच आहे।
सेम आहेत दोन्ही, त्यामुळे 3 आणि 4 तुम्ही होमवर्कला करायचे आहेत। आणि मी इथं आता पुढचा 5वा प्रश्न घेते। 101 चा घन दिलेला आहे, म्हणजे ह्याची फोड आपल्याला 100 अधिक 1 अशी करावी लागणार आहे। 100 अधिक 1 कंसाचा घन, पहिले पद आणि दुसरे पद, फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म असं आपल्याला इथं विभागणी करावी लागणार आहे। म्हणून आता इथं बघा, पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद, अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचा घन। बघा व्यवस्थित, आता 100 चा घन 10,000 अधिक 3 गुणिले 100 चा वर्ग 1000 गुणिले 1 लिहूया आपण 1 अधिक 3 गुणिले 100 गुणिले 1 चा वर्ग 1 अधिक 1 चा घन 1, असं सगळं सोडवून घ्या। आता इथं बघा 10,000 अधिक हे आणि हे आपल्याला सोडवायचं आहे। वाटल्यास तुम्ही ह्याला जरी तुम्हाला समजण्यासाठी कंस केले तरी सुद्धा चालतील समजण्यासाठी, किंवा आहे असं सोडवा। ह्या 2 अधिक चिन्हांमध्ये एक पद आहे हे सुद्धा लक्षात येते, लक्षात घ्या। आता 3 गुणिले 1000 गुणिले 1 म्हणजेच 3000 झालेला आहे। पुन्हा अधिक 3 गुणिले 100 गुणिले 1 म्हणजेच 300 आणि अधिक 1। आता ही आपल्याला सगळी बेरीज करायची आहे। बेरीज चुकू नका। वाटल्यास तुम्हाला जर तसं काय वाटत असेल तर कच्च्या ह्याच्यावर उभ्या मांडणीत बेरीज वजाबाकी करा। कच्च्या पानावर 10,000 अधिक 3,000 अधिक 300 आणि 1 म्हणजेच आपली बेरीज किती येते बघा, 13,301 ही आपलं उत्तर झालेलं आहे। तर न चुकता कच्चा गुणाकार करा, कच्ची बेरीज करा, वजाबाकी करा, जे काय असेल गणितात ते कच्चं करा, पण चुकू नका। जरी संख्या असेल तरी संख्येचं कसं केलेलं आहे बघा, अत्यंत सोपं असा हा प्रश्न आहे। बघा 101 इन ब्रॅकेट 101 ब्रॅकेट कंप्लीट इन क्यूब, त्याची फोड आपण एक्सपांड कसं केलेलं आहे, ब्रॅकेट 100 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट अँड क्यूब 100 क्यूब प्लस 3 into 100 square into 1 plus 3 into 100 into 1 square plus 1 cube. First term cube plus 3 into first term square into second term plus 3 into first term into second term square plus second term cube. 10,000 plus 3 into 1,000 into 1 plus 3 into 100 into 1 plus 1. 10,000 plus 3,000 plus 300 plus 1 is equal 13,301. तर ह्या प्रश्नातली आपली अशा प्रकारे हे 5वं गणित झालेलं आहे। आता पुढचं आपण गणित अभ्यासूया। काय आहे पुढचा आपला 6वा प्रश्न, 6वं गणित। आता इथं तुम्हाला एक पूर्णांक आणि एक अपूर्णांक दिलेला आहे। 1/x कंसाचा घन दिलेला आहे, क्यूब दिलेला आहे। बघा पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक
दुसऱ्या पदाचा घन असं म्हटलं की चुकत नाही. बरोबर, पहिल्या पदाचाच म्हणजे x चा घन x घन अधिक 3 गुणिले x वर्ग गुणिले 1/x अधिक 3 गुणिले x गुणिले 1/x वर्ग आणि अधिक 1/x घन. बघा आता हे तुम्ही करण्यात आता इथं खालची पायरी करण्या अगोदर आपल्याला इथं भाग जर जात असेल तर आपण भाग घालवू शकतो. कसा आपण भाग घालवू शकतो बघा, इथं x आहे, इथं x वर्ग आहे, म्हणजे ह्या x ला हे x वर्ग म्हणजे x गेलं तर इथं राहिलं x. तसंच इथं पण बघा, ह्या x ला हे x गेलं तर इथं शिल्लक राहिलं x. म्हणजेच इथं काय येते बघा, x घन अधिक 3 गुणिले x गुणिले 1 म्हणजे 3x अधिक इथं बघा 3 गुणिले 1/x म्हणजे 3/x आणि अधिक 1/x घन हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता व्यवस्थित अपूर्णांक जरी असले तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा. आता इथं x अधिक 1/x कंसाचा घन दिलेला आहे, म्हणजेच इथं आपण x घन केलेला आहे अधिक 3 गुणिले x वर्ग गुणिले 1/x अधिक 3 गुणिले x गुणिले 1/x वर्ग अधिक 1/x कंसाचा घन केलेला आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित मांडल्यानंतर आपलं जे उत्तर आलेलं आहे ते काय आलेलं आहे, x घन अधिक 3x अधिक 3/x अधिक 1/x घन हे उत्तर आपलं आलेलं आहे. जरी इथं अपूर्णांक असला तरी सुद्धा बघा अगदी सोपा आहे. इथं हा भाग घालवायचा आहे, अर्थात मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. डायरेक्ट म्हणजे इथं न तुम्ही हे खाडाखोड करता इथं लिहिलं तरी सुद्धा चालतंय. आता पुढील प्रश्न, पुढचा आपला कुठला, 2m प्लस 1/5 in bracket q is equal 2m first term cube plus 3 into first term square into second term असं म्हणतच लिहायचं आहे बघा. प्लस 3 into first term into second term square plus second term cube. स्टेप बाय स्टेप व्यवस्थित गेलं की अजिबात चुकत नाही. 2m क्यूब 2 क्यूब 8 8m क्यूब प्लस 3 into 2m square 4m into 1/5 plus 3 into 2m into 1/25. बघा इथं 1/5 कंसाचा वर्ग आहे, अंशाचा पण आणि छेदाचा पण वर्ग करायचा आहे. डिनोमिनेटर स्क्वेअर अँड न्यूमरेटर इज स्क्वेअर प्लस 1/125. 8m क्यूब प्लस 3 into 4 into 1 into m म्हणजे 12m/5 प्लस 3 into 2 into 1 6m/25 प्लस 1/125. बघा
आता हे सुद्धा आपल्याला इथं अपूर्णांकच दिलेला आहे. आता या अपूर्णांकात इकडं व्यवस्थितपणे पहिले पद, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, दुसरे पद करून तुम्ही जर लिहिलं, परत हे इथं आपण स्टेप वाढवलेले आहे, हे वाढवायचीच आहे. डायरेक्ट या स्टेप नंतर ही स्टेप करूच नका, मार्कही तुम्हाला कमी मिळतील. स्टेप बाय स्टेपला मार्क असतात आणि चुकत नाही. मेन म्हणजे तुमचं गणित चुकणार नाही. त्यामुळे हे असंच तुम्ही स्टेप बाय स्टेपनी करत जा, गणित चुकणार नाही. बघा तर आपलं हे उत्तर काय आलेलं आहे की 8m घन अधिक 12m वर्ग. तर इथं बघा, आता मगाशी पण माझं राहिलं होतं तर असं चुकू नका. 12m वर्ग 5. आता म्हणजे व्यवस्थित परत बघा, m चा घन आहे म्हणजे इथं m चा वर्ग पाहिजे, इथं m चा पहिला घात आणि संख्या 6m अधिक 25 अधिक 1/125. म्हणजे जरी आपलं गणित पूर्ण सोडवून झालं तरी सुद्धा चेक करायचं, बाबा इथं पहिला तिसरा घात आलाय, मग इथं दुसरा आलाय का, इथं पहिला आलाय का आणि संख्या आहे का. घन आहे म्हणजे आपले हे 4 पद येणार आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा कोटी म्हणजे चलाचे सर्वात मोठा घातांक असेल त्यापेक्षा एकनी पद हे जास्त असतं, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचं इथं राहिलं असेल, आता इथं म्हटलं 4 केलं, 2 चा वर्ग 4 केला पण m स्क्वेअर लिहायचं राहिलं. असं बऱ्याच मुलांचं होतं. माझंही 2 वेळा झालेलं आहे. तर हे पुन्हा नंतर चेक करताना व्यवस्थित करा. अर्थात माझं इथं आता अनावधानानं झालेलं आहे. आता या पुढील आपण गणित घेऊया की या सराव संच प्रॅक्टिस सेट मधलं हे लास्ट गणित आहे. बघा 8वं गणित काय आहे, 5x अधिक y अधिक y छेद 5x आणि कंसाचा घन आहे. उलट दिलेलं आहे, इकडचं तिकडं तिकडचं तिकडं, अंशाचा छेद छेदाचा अंश. बघा काय करायचं आपण, पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले, आता पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचा घन. फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 इंटू सेकंड टर्म स्क्वेअर इंटू फर्स्ट टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब. आता इथं बघा व्यवस्थित अंशाचा आणि छेदाचा दोन्हीचं वेगळं. 5x चा घन म्हणजे 5 चा घन किती येणार आहे, 125x घन आणि y चं y घन अधिक 3 गुणिले 5x चा वर्ग म्हणजेच 25x छेद y वर्ग गुणिले y छेद 5x अधिक 3 गुणिले 5x छेद y गुणिले इथं वर्ग आहे स्क्वेअर आहे. बघा व्यवस्थित, y वर्ग अधिक 25x आणि अधिक इथं क्यूब आहे y चा क्यूब छेद 125x. आता बघा 125x घन y घन अधिक, हे आपल्याला सोडवायचं. बघा 3 गुणिले 25x गुणिले y छेदाचा अंशाचा गुणाकार करायचा म्हणजे 25 3 75xy छेद y वर्ग 5x म्हणजेच 5xy वर्ग अधिक पुन्हा इथं बघा 3 5 15 xy वर्ग छेद y 25x म्हणजेच 25x
वर्ग इथं आपल्याला लिहायचं राहिलेलं म्हणजे 25x वर्ग y आणि अधिक y घन छेद 125 x घन। बघा की अंश छेद असेल तर प्रत्येक वेळेस आपलं जे काही वर्ग असेल ते वर्ग, घन असेल ते घन, स्क्वेअर, क्यूब आपलं व्यवस्थित लिखाण आलं पाहिजे। म्हणून प्रत्येक वेळेस गणित झालं की तुम्ही व्यवस्थित बघा। आता इथं 125x घन आहे, नंतर आता इथं x घन आहे म्हणजे इथं वर्ग आपला आला पाहिजे। बघा आता इथं वर्ग लिहिलेला नाही म्हणजेच हे चेक तेवढ्यासाठीच करायचं आहे आपलं 75x वर्ग y अधिक 15x। आता इथं बघा x चा घन आहे, इथं x वर्ग आणि इथं x म्हणजे तिसरा, दुसरा, पहिला आणि शून्य, क्यूब, स्क्वेअर, फर्स्ट आणि 0। तसंच इथं बघा आता y घन आहे, इथं y वर्ग आहे, इथं y आहे आणि इथं नाही, इथं x चा पहिला घात आहे, इथं x चा दुसरा घात आहे आणि इथं x चा तिसरा घात आहे। म्हणजे हे जरा चेक करायचं अनावधानपणे। एवढा तर लिहित असताना करत असताना थोडंसं आपलं राहण्याची करण्याची शक्यता आहे, म्हणूनच आपण चेक करायचं आणि आपलं गणित चुकू द्यायचं नाही। तर अशा प्रकारे हा आपला इथं प्रॅक्टिस सेट 2 आपला 5.2 संपलेला आहे। सगळी गणित आपली इथं झालेली आहेत। 3 आणि 4 गणित तुम्हाला होमवर्क साठी दिलेला आहे। प्रत्येक गणिताचा स्क्रीनशॉट काढा आणि पुन्हा पुन्हा गणित सोडवण्याचा प्रयत्न करा। हेच तुम्हाला प्लस मागील इयत्तेत झालेले आपले जे विस्तार आहेत जे मी तुम्हाला पाठीमागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि जे आता 8वीत आहे ते म्हणजे 7वी 8वीचे मिळून पुढे 9वी 10वीला तुम्हाला कंटिन्युअस दोन्हीही आहेत। त्यामुळे तुम्ही जरूर अगदी पक्का अभ्यास करा, भरपूर अभ्यास करा आणि ही सगळी सूत्र एकदम परफेक्ट करा। आज आपण इथंच थांबूया। माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडत असेल, तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक यू व्हेरी मच।